पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव जाहीर होताच भाजपतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली। लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजप नेते जगदीश मुळीक यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली। कोणतेही पद नसताना जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेलं प्रेम पाहता आपण कायम कृतज्ञ आहोत अशी भावना मुळीक यांनी व्यक्त केली। मुख्यमंत्री अजितदादा सांगलीतून लोकसभेसाठी भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपतूनच विरोध होतोय। जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजय काका पाटलांच्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। जनमताचा कौल न घेता हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी रद्द करून भाजपनं स्मिता वाघ यांना तिकीट दिलंय। भाजप कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्याला पक्षाकडून अनेक पदं भूषवायची संधी मिळाली। प्रत्येक पदाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला। यापुढेही पंतप्रधान मोदींच्या विकसित भारत अंतर्गत काम करत राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। महायुतीत दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य मुंबई या 3 लोकसभा जागांवरील तिढा कायम आहे। दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपसह शिवसेना शिंदे गटानं दावा केलाय। उत्तर पश्चिममध्ये गजानन कीर्तीकर सध्याचे खासदार असले तरी भाजपनं या जागेवर दावा केलाय, तर उत्तर मध्य लोकसभेत खासदार पूनम महाजन यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी देण्याची भाजप शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे। संभाजीनगरसाठी मंत्री संदीपान भुमरे, धाराशिवसाठी मंत्री तानाजी सावंत आणि यवतमाळसाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे शिंदे गटाला किती मतदारसंघ मिळणार आणि त्यांचे उमेदवार कोण असतील याची उत्सुकता आता सर्वांना आहे।